पॉझिटिव्ह विचार करा, सगळं काही पॉझिटिव्ह होईल. आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला गेला आणि अजूनच निगेटिव्ह होऊन गेला. असं जर तुमच्याबरोबर झालं असेल तर वेलकम टू द सेकंड एपिसोड ऑफ डिस्ट्रॉईंग युअर लो मूड अँड एंटरिंग इन टू जॉय मोड. तुम्ही जेवढा फोर्सफुली पॉझिटिव्ह विचार करायला जाल तेवढाच फोर्सफुली निगेटिव्ह होत जा. काळजी करण्याचं काही कारण नाही, हे फार कॉमन आहे. तुमचा मूड आणि तुमचे विचार हे एकमेकाशी जोडलेले असतात. जर तुमचा मूड खराब असेल तर तुम्ही कितीही चांगले विचार केले तरीही त्याचा काही फायदा होणार नाही. मग याचं उत्तर काय करायचं तर फार सोपं आहे, मूड शिफ्ट करणे. कसा सांगतो. जेव्हा आपल्याला लो वाटतं, जेव्हा आपला मूड खराब असतो तेव्हा आपला ब्रेन आपला पीस प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो आपल्याला आयसोलेट राहण्याचा सल्ला देतो. त्यामुळे आपण शांत एका ठिकाणी बसतो, कोणाचे फोन उचलत नाही, कुठे बाहेर जात नाही, सगळे प्लॅन्स कॅन्सल करतो आणि एकांत पसंत करतो. आपल्याला इथेच एक छोटासा बदल करायचा आहे. आपला ब्रेन म्हणतो आयसोलेट राहा, तर आपल्याला बाहेर पडायचं आहे. जिथे लोक असतात अशा ठिकाणी जायचं आहे, जिथे जिवंतपणा आहे अशा ठिकाणी जायचं आहे. काही खरेदी करायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही आहे, फक्त तिथे जाऊन बसायचं आहे. एखादा मॉल असेल, एखादा असा रोड असेल जिथे खूप जास्त शॉपिंग करतात, जिथे लोक येतात, फिश मार्केट असेल किंवा एखादा मूव्ही थिएटरसुद्धा असेल, त्या ठिकाणी जायचं आहे आणि फक्त बसायचं आहे, फक्त ऑब्झर्व करायचं आहे. लोक एकमेकाशी बोलत असतात, इंटरॅक्शन करत असतात, हसत असतात, आपल्या व्यथा मांडत असतात, खूपशा गोष्टी चाललेल्या असतात. आणि ह्या जिवंतपणामुळे आपल्यामध्ये सुद्धा एक जिवंतपणा निर्माण होतो. आणि यामुळे आपल्याला हळूहळू आपण आपल्या नॉर्मल जगामध्ये यायला मदत होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलोसुद्धा करा. कारण तिसऱ्या आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक टूल किट बनवलेलं आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या लो मूडला अगदी पळवून लावू शकता.